जय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, जय कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ, जय गिरिधारी, जय गिरिवरधारी, जय यशोदा नंदन, जय जन, जय नंदन, ब्रज जनरंजन, जय जमुना तीरावन हरि, जय कुंद बिहारी, जय जमुना तीरावन चारी, जय कुंज बिहारी, जय राधा माधव, कुंज बिहारी, जय राधा माधव, कुंज बिहारी, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद, हरे कृष्णा 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 कृष्णा, हरे हरे, हरे राम हरे राम, राम हरे हरे, हरे कृष्णा 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 कृष्णा, हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, जय राधा गोविंद, राधा गोविंद श्री राधे, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा, जगन्नाथ स्वामी नयन पथ गामी, नयन पथ गामी भव तुमी, जय गौरानिताय, जय गौरानिताय, गौरानिताय, जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद,
हरे राम संकीर्तन की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वां च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण मागच्या वेळेस पाहत होतो की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज यांनी परीक्षित महाराजांना हस्तिनापुराच्या गादीवर बसवून राजा म्हणून आणि कृष्णांचे नातू वज्रनाभ यांना शूरसेन देशाच्या म्हणजे मथुरेच्या गादीवर बसवून ते स्वतः निवृत्तीची तयारी करत आहेत। आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे
या हे शरीर सोडताना जे काही व्यक्तीची मानसिकता असेल, जी काही व्यक्तीची चेतना असेल, त्या चेतनेनुसार पुढचा जन्म प्राप्त होतो आणि अशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी स्वतः ती शरीर सोडण्याची तयारी केलेली आहे. भगवंतांच्या स्मरणामध्ये, भगवंतांचं या भौतिक जगामधून त्यांनी त्यांचे लीला समाप्त केल्यानंतर भौतिक स्वरूपातल्या. तर श्लोक क्रमांक 42 पासून आपण सुरुवात करूया. आणि आपण ही पण चर्चा केलेली, की कशाप्रकारे हे जे महान भक्त आहेत भगवंतांचे, युधिष्ठिर महाराज, बाकी राहिलेले पांडव, त्यांची आई कुंती देवी, त्यांचे काका-काकू धृतराष्ट्र, गांधारी आणि पत्नी द्रौपदी इत्यादी, हे सर्व केवळ महान भक्तच नाही, तर त्या भक्तीच्या जोरावर नंतर त्यांना योगिक सिद्धी पण प्राप्त झाली. धृतराष्ट्रांच्या बाबतीत आपण पाहतो, अगोदर जरी त्यांच्या हृदयामध्ये अनर्थ असले, तरी विदुर महर्षींच्या उपदेशाने आणि विदुर महर्षींनी दिलेला मार्ग पालन केल्याने धीर पुरुषाचा त्यांनी पण जीवनाच्या शेवटी परिपूर्णता प्राप्त केली. तर ह्या सर्व व्यक्तींनी त्यांचं शरीर शरीराचे अंतिम संस्कार करण्यासाठी बाहेरच्या कोणत्या मदतीची आवश्यकता नव्हती. तर योगिक साधनेने ते स्वतःचं शरीर हे योग अ, योगाद्वारे निर्माण केलेल्या अग्नीमध्ये भस्मसात त्यांनी के करू शकले ते. तर आपण श्लोक क्रमांक 42 पासून सुरुवात करूया. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. त्रित्वे हुत्वा च पञ्चत्वम् त्रित्वे हुत्वा च पञ्चत्वम् पञ्चत्वम् तच्चैकत्वे जुहोन्मुनिः तत्रैकत्वेजुर्मुनिः सर्वात्मन्यजुहविद् ब्रह्म सर्वात्मन्यजुहविद् सर्वान्यजुह्वित् ब्रह्मण्यात्मानमव्यये ब्रह्मण्यात्मव्यये व्यये कुणाला वाचायचं का? हा. म्हणजे तुम्ही पुढचं आत्मक शरीराचा प्रकृतीच्या 3 गुणात लय केला. मग त्या 3 गुणांना एका प्रकृतीमध्ये अविद्येमध्ये लीन केले आणि नंतर ती प्रकृती ही अनंत अशा आत्म्यात ब्रह्मात विलीन केली. तात्पर्य शिल्परूपाद्वारा शिल्परूपातीचे जगात जे जे पदार्थ आहेत ते सगळे एकाच अव्यक्त महत्त्वाची निर्मिती आहे आणि ज्या वस्तू आपल्या लौकिक दृष्टीला दिसतात त्या सर्व याच विविध पदार्थांची निरनिराळ्या प्रकारची मिश्रणे आहेत, अन्य काही नाही. जीव या विविध वस्तूंहून स्वभावाने भिन्न आहे. भगवंतांचे आपण नित्य सेवक आहोत या आपल्या खऱ्या रूपाचे जीवाला विस्मरण होते आणि आपण या सर्व सृष्टीचे स्वामी आहोत असा विपरीत भाव त्याचा मनात निर्माण होतो. त्यामुळे त्याला या मिथ्या स्वरूपाच्या इंद्रिय भोगांच्या जगात यावे लागते. अशा रीतीने विविध भौतिक शक्तींची एकाच वेळी होणारी निर्मिती हे मनावर भौतिकतेचा प्रभाव पाडण्याचे एक कारण आहे. या प्रकारे 5 तत्वांचे स्थूल शरीर निर्माण होते. युधिष्ठिर महाराजांनी ही प्रक्रिया उलट केली. त्यांनी शरीराच्या 5 तत्वांना प्रकृतीच्या 3 गुणात विलीन केले. शरीरविषयीचे चांगले मध्यम निकृष्ट असे गुणात्मक भिन्नत्वामुळे लय पावते आणि त्रिगुणात्मक अभिव्यक्तीनंतर भौतिक शक्तीत विलीन होते. ही भौतिक शक्ती किंवा प्रकृती शुद्ध जीवाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या विपरीत भावातून निर्माण होत असते. आध्यात्मिक जगातील असंख्य लोकांपैकी कुठेही आणि विशेषतः गोलोक धामात भगवंतांचा शाश्वत संगती होऊ इच्छिणाऱ्या साधकाने सदैव असा विचार करायचा आहे, मी भौतिक प्रकृतीहून वेगळा आहे, मला तिच्याशी काही कर्तव्य नाही, मी परब्रह्म परमेश्वराशी गुणात्मक दृष्ट्या समान असे ब्रह्म अर्थात शुद्ध आत्मा आहोत. त्याने या सत्याची अनुभूती घ्यावयाची आहे. आपले राज्य परीक्षित आणि व्रजनाभ यांना दिल्यानंतर युधिष्ठिरांनी स्वतःला जगाचा सम्राट
अथवा गुरु प्रमुख मानले नाही. भौतिक संबंधातून असा अलिप्ततेचा भाव, तसेच भौतिक स्वरूपाच्या स्थूल व सूक्ष्म बंधनातून सुटका, या गोष्टी कोणालाही या भौतिक जगात देखील भगवंतांचा सेवक म्हणून सेवारत होण्यास मुक्त करतात. अशा स्थितीला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. ही अवस्था भौतिक जगातही प्राप्त होते. ही भौतिक अस्तित्वाचा शेवट करण्याची प्रक्रिया आहे. केवळ आपण स्वतः ब्रह्म आहोत असे म्हणणे पुरेसे नाही. तसेच वागणे आवश्यक आहे. जो स्वतःला केवळ ब्रह्मच मानतो तो निर्विशेषवादी होय, आणि जो ब्रह्माप्रमाणे कृती करतो तो शुद्ध होतो. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. एकच मिनिट द्या मला फक्त. एक श्लोक काढत आहे मी, की इथे सांगितलेलं आहे की युधिष्ठिर महाराजांसारख्या महान स्क्रीन हा 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 करत आहे, की युधिष्ठिर महाराजांसारख्या महान राजांनी आणि जे महान भक्त पण होते, त्यांनी कशा प्रकारे ह्या भौतिक शरीरात असताना पण जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त केलेलं होतं. हा, तर भक्तिरसामृत सिंधूमध्ये श्रील रूप गोस्वामींद्वारा एक खूप सुंदर श्लोक येतो. त्याच्यामध्ये कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा प्रभुजीच माताजीच. इहा यस्य हरेर्दासे कर्मणा मनसा गिरा कर्मणा मनसा गिरा निखिलश्व अपि अवस्थासु निखिलस्व अपि अवस्थासु जीवन मुक्त स उच्यते. उच्यते. तर या श्लोकामध्ये श्रील रूप गोस्वामी सांगतात की या देहात राहून पण जर एखादा व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे मग्न असेल, आणि कशा प्रकारे मग्न असेल, त्याच्या शरीर, मन, बुद्धी आणि वाचा, कर्मना मनसा गिरा, जर शरीर, मन, बुद्धी आणि वाचा इत्यादीद्वारे जर व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये नियमित मग्न असेल, तर अशा व्यक्तीला ह्या भौतिक शरीरात राहून पण काय म्हटलं जातं? जीवनमुक्त स उच्यते, जीवनमुक्त म्हटलं जातं. अशाच प्रकारे आपण इथे पाहतो की महाराज युधिष्ठिर यांनी ह्या भौतिक जगात राहून पण भगवंतांच्या सेवेमध्ये इतक्या चांगल्या प्रकारे स्वतःला जोडून ठेवलं पूर्ण जीवनभर, की शरीर त्याग करण्याच्या अगोदरच त्यांना जीवन मुक्त अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. आणि शरीर कशा प्रकारे त्यांनी त्याग केलं ते तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी अगोदर सांगत आहेत. हे वाचायला जरी थोडंसं टेक्निकल, वाचायला जरी थोडंसं तांत्रिक वाटत असेल तरी अवघड नाहीये, समजण्यासाठी सोपं आहे. आपण भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात 7व्या अध्यायामध्ये 4थ्या श्लोकामध्ये, की कशा प्रकारे आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश. भूमीर आपो नलो वायू खम मनो बुद्धिर एवच. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश आणि मन, बुद्धी, अहंकार इत्यादी तत्वांनी आपलं हे शरीर बनलेलं आहे. अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीर अष्टधा, आणि ह्या भगवंतांच्या भिन्न प्रकृती सांगितल्या गेलेल्या आहेत, पंचमहाभूत, ज्याने की हे शरीर बनतं. आणि श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये श्रील रूप गोस्वामी हे सांगतात की हे पंचमहाभूत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश हे कसे निर्माण होतात, तर ह्या निर्माण होण्याचं जे त्याच्या खालचे इन्ग्रेडियंट्स, म्हणजे ते तयार होण्यासाठी जे रॉ मटेरियल्सला आपण काय म्हणतो मराठीमध्ये प्रभुजीज माताजीज?
त्याचे कच्चा 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 माल माल. असतो. कच्चा कच्चा माल. कच्चा माल कशापासून बनतात हे पंचमहाभूत? तर श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये वर्णन आहे. प्रकृतीच्या 3 नियमांच्या प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या गुणांच्या आपापसातील इंटरॅक्शन, जसं की उदाहरण दिलं जातं वेणीचं. स्त्रिया जशा वेणी घालतात 3 प्रकारच्या ब्रेड्स करून, 3 प्रकारच्या वेण्यांना एकत्र करून मग एक वेणी तयार केली जाते. अशा प्रकारे 3 प्रकारच्या गुणांच्या इंटरॅक्शननी हे पंचमहाभूत तयार होतात. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये याच्यामध्ये आपण विस्तारितरित्या पाहू. तर युधिष्ठिर महाराजांनी काय केलेलं आहे, की ह्या शरीरातील जे पंचमहाभूताचे जे घटक आहेत, उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये आपलं जे हाडं, आपले जे मांस, आपली जी त्वचा बनलेली आहे, ती पृथ्वीची म्हणजे मातीपासून आपलं शरीर बनतं. त्याच प्रकारे त्याच्यामध्ये पाणी पण आहे. शरीराचा ऑलमोस्ट 65-70% भाग हा द्रव स्वरूपामध्ये, पाण्याच्या स्वरूपामध्ये आहे. त्याच प्रकारे अग्नी पण आहे, जठराग्नी. त्याच प्रकारे वायू पण आहे आणि इथर म्हणजे स्पेस, मोकळी जागा, ती पण आहे. तर हे पंचमहाभूत युधिष्ठिर महाराजांनी काय केलेले आहेत, 3 गुणांमध्ये एकत्र गेले. इथे लिहिलेलं आहे. या प्रकारे ह्या 5 तत्वांचे म्हणजे पंचमहाभूतांचे. या 5 तत्वांचे स्थूल शरीर निर्माण होते. युधिष्ठिर महाराजांनी ही प्रक्रिया उलट केली. त्यांनी शरीराच्या 5 तत्वांना प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये विलीन केले. म्हणजे जे पंचमहाभूत प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्यापासून तयार झाले होते, त्या पंचमहाभूतांना जे त्याचे घटक आहेत, जे त्याचे कच्चा जो अ, तत्व आहे, ज्याच्यापासून हे पंचमहाभूत बनलेले आहेत, त्या प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये हे पंचमहाभूत शरीराचे विलीन केले. म्हणजे शरीर हे भौतिक शरीर त्याग करायच्या मार्गावर आहेत युधिष्ठिर महाराज, आणि त्यांनी हे भौतिक शरीर कसं नष्ट केलं, भगवंतांवर आपलं लक्ष पूर्ण प्रकारे केंद्रित करून, आणि मृत्यूला प्राप्त होण्याच्या अगोदर जीवनमुक्त ही अवस्था कशा प्रकारे प्राप्त केली, भगवंतांच्या पूर्णपणे सेवेमध्ये मग्न होऊन आणि भगवंतांवर आपलं लक्ष पूर्ण प्रकारे केंद्रित करून. आणि जसं आपण या अगोदर पण उदाहरणं चर्चा केले आहेत, की असे बऱ्याच भक्तांचं उदाहरण आहे, ज्यांनी ह्या भौतिक देहाच्या अवस्थेत पण जीवनमुक्त स्थितीला प्राप्त केलं. जसं खूप प्रचलित उदाहरण आहे महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांचं, की संत तुकाराम महाराज हे याची देही, याची डोळी, पंचमहाभूतांच्या देहाला इतकं शुद्धीकरण झालं होतं, की गरुडजी हे साक्षात वैकुंठ विमान घेऊन त्याच देही तुकाराम महाराजांना वैकुंठ यानात बसवून घेऊन गेले. आणि उदाहरण आपण मागच्या वेळेला चर्चा केलेलं, की कशाप्रकारे एखादं लोखंड जर खूप जास्त वेळेमध्ये वेळेत जर अग्नीमध्ये ठेवलं, तर ते अग्नीप्रमाणेच लाल भडक होऊन जातं. आणि तशा अवस्थेमध्ये जो अग्नीचा स्वभाव आहे, जे अग्नीचे गुण आहेत, तेच गुण त्या लोखंडामध्ये पण प्राप्त होतात. जसं आपण अग्नीला जर एखादा कपडा स्पर्श केला, तर तो कपडा पेट घेतो. त्याच प्रकारे ते लोखंड लाल भडक जे झालेलं आहे, त्याला एखादा कपडा जर स्पर्श झाला, तर तो कपडा पण पेट घेईल. म्हणजे अशा प्रकारे अग्नीच्या जास्त काळाकरिता सानिध्यामध्ये राहून त्या लोखंडाला अग्नीचे गुण प्राप्त होतात. त्याच प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःचं मन, बुद्धी, वाचा आणि शरीर ह्या सर्व गोष्टी जोडून व्यक्ती जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त करू शकतो. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज ह्या मुद्द्यावर, की युधिष्ठिर महाराजांनी जीवनमुक्त अवस्था कशी प्राप्त केली आणि स्वतःचं शरीर त्यागण्यासाठी कशा प्रकारे योजना केली, पंचमहाभूतांना प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये विलीन करून. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. हा, आता तुम्ही गीतेतला जो 4था श्लोक दिला ना, हा, तर शरीर हे किती तत्वांनी बनलेलं आहे? 24 की 25?
भगवद्गीतात सांगितलेलं आहे 24, परंतु कन्फ्यूज होऊ 24 नका. हां. पण हां, काही-काही हां. ठिकाणी 25 पण तुम्हाला दिसेल शास्त्रामध्ये. पण अंडरलाईन जे हो. घटक आहेत त्याच्यामध्ये फरक नाहीये. फक्त 25वं तत्व हे जीवात्मा म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे. पण जीवात्मा हे आपण पाहतो की दिव्य आहे. शरीर जे आहे ते मर्त्य आहे. मर्त्य आहे म्हणजे शरीर नष्ट होतं आणि जीवात्मा नष्ट होत नाही. परंतु बाकीचे जे अंडरलाईन घटक आहेत, जे घटक तत्व आहेत, उदाहरणार्थ पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश आणि जे सूक्ष्म घटक आहेत, मन, बुद्धी, अहंकार आणि त्याच्यामध्ये जे 5 इंद्रियांचे आपले जे इंद्रिय विषय आहेत, जसं की डोळ्यांसाठीचा हं. इंद्रिय विषय आहे, बाहेरचं दिसणारं कोणतं दृश्य. आपल्या त्वचेसाठीचा इंद्रिय विषय आहे कशाचा स्पर्श. नाकासाठीचा इंद्रिय विषय आहे वास. कानासाठीचा इंद्रिय विषय आहे ध्वनी आणि जिभेसाठीचा इंद्रिय विषय आहे चव. तर असे 5 इंद्रिय विषय, त्याच्यानंतर 5 अ, ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. तर किती झाले? 5 15 20 पंच झाले. 20 झाले. पंचमहाभूत, 20 हां, 5 पंचमहाभूत मिळून 20 इंद्रिय हां. विषय, 5 हां. ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. हे कर्मेंद्रिय. झाले हां. 20. त्याच्यानंतर 20 मन, बुद्धी, अहंकार हे जे सूक्ष्म तत्व आहेत, हे झाले 23 आणि 3 23 अनमॅनिफेस्टेड फॉर्म ऑफ द 3 मोड्स ऑफ मटेरियल नेचर. त्याला मराठीमध्ये काय म्हणणार? प्रकृतीच्या 3 गुणांचा अप्रकट 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 अव्यक्त अवस्था. किंवा अप्रकट. हां, अप्रकट किंवा अव्यक्त अवस्था हे झालं 24वं. त्याला प्रधानपण म्हटलं जातं. तर 20 + 3 23 + 1 24 अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये 24 तत्व सांगितलेले आहेत. ज्याच्यापासून की फक्त शरीरच नाही, या आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी ह्या 24 तत्वांनी बनलेल्या आहेत. उदाहरणार्थ ही पाण्याची बाटली किंवा मोबाईल किंवा मृदंग किंवा वही, पुस्तक, लॅपटॉप कोणती गोष्ट आपल्या आजूबाजूला जी दिसते, ती या 24 घटकांनी बनलेली आहे माताजी. ठीक आहे, मनीषा पण माताजी? प्रभूजी हे निर्जीव आहे. पण हो. प्रभूजी हे बाकी आता हां. तुम्ही म्हणालात म्हणजे बॉटल आणि ह्याची उदाहरणं मग ते कसं काय जीवतत्वात येईल म्हणजे त्याला म्हणजे जीवतत्व हे सगळं निर्जीव. शरीर पण निर्जीवच आहे. शरीर आपल्याला चेतन भासतं, कारण आत्मा शरीरामध्ये स्थापित आहे. स्थापित ज्या आहे. क्षणाला आत्मा हे शरीर त्याग करतो, त्या क्षणाला शरीर हे त्याच्या मूळ अवस्थेमध्ये, स्थूल अवस्थेमध्ये दिसतं आपल्याला. बरोबर आहे? सध्या हरे कृष्ण. आप येस. आपलं शरीर वेगवेगळ्या अवस्थांमधून ट्रान्सफॉर्म म्हणजे बदल घडत आहेत. केवळ आणि केवळ आत्मा त्याच्यामध्ये उपस्थित आहे म्हणून. आहे. मग ही प्रभूजी पुढची तत्व प्रभूजी आत्मा आणि परमात्मा ही घेणार नाही ना प्रभूजी? नाही, 25 नाही आणि 26 घेणार नाही. क्षेत्र हां, आणि घेणार नाही. क्षेत्रज्ञमध्ये तो म्हणजे क्षेत्रज्ञमध्ये क्षेत्राला 24 तत्वांनी बनलेलं आहे. बरोबर, आणि मग बरोबर. क्षेत्रज्ञ आत्मा आणि परमात्मा आहेत ना? बरोबर आहे. क्षेत्रज्ञ आत्मा आणि बरं. परमात्मा आहेत आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा हा सीमित स्वरूपामध्ये क्षेत्रज्ञ आहे आणि परमात्मा हा सर्वोच्च सर्व. ज्ञाता म्हणजे आहे. अणु आणि विभू. विभू हां, आणि अणु. हां. आपण अणु आहोत, भगवंत हे विभू आहेत. विभू आहे. ठीक आहे? थँक्यू प्रभूजी. अव्यक्त हरे प्रभूजी प्रभूजी हरे कृष्णा. हरे क्षेत्र आणि कृष्ण प्रभूजी. क्षेत्रज्ञाबद्दल थोडं सांगा ना. अव्यक्त हां, सांगतो वन बाय वन. अव्यक्त अवस्था ही 3 गुणांनी मिळून म्हणजे त्रिगुण मिळून. जे आहे हां, सत्व, रज, हां. तम ह्यापासून जे झालेलं आहे ते का? म्हणजे ही सी अव्यक्त अवस्था? अव्यक्त अवस्था म्हणजे काय, की जी आपण हां. आपल्या बाह्य इंद्रियांनी त्याला हे करू अनुभवू शकत नाही. ठीक आहे. जसं की पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश हे तुम्ही अनुभवू शकता. याच्यामध्ये पण आकाश अनुभवू शकता, पण तुम्ही हाताळू शकत नाही. पण बाकीचे जे पंचमहाभूतांचे घटक आहेत, ते तुम्ही हाताळू शकता. अग्नीला स्पर्श करून हां, हां. कळू शकतं, की हात जळतो. परंतु अव्यक्त हं. अवस्था म्हणजे त्याला जसं मन, बुद्धी आणि अहंकार याला तुम्ही हाताळू शकता का? नाही हाताळू शकत. तर नाही. हां. हे जे 24 घटक आहेत, ज्याच्यापासून आपलं शरीर आणि सर्व भौतिक गोष्टी बनलेल्या आहेत, या घटकांपैकी फक्त हे 5 पंचमहाभूत आणि पंचमहाभूतापैकीही ते आपण अनुभवू शकतो पंचमहाभूत, पण हाताळू शकतो केवळ 4 घटकच याच्यापैकी. इथर जे आहे, हं. त्याला आपण समजा रेडिओ लहरींच्या बाबतीमध्ये हाताळू शकतो. पण बाह्य इंद्रियांच्या बाबतीमध्ये आपण त्याला स्पर्श करू शकत नाही किंवा आकाश आपल्याला दिसतं, पण त्याला तुम्ही
पकडू शकत नाही, कारण ती सूक्ष्म आहे. हं. ठीक आहे. तर अव्यक्त ओके. हां. गोष्टी म्हणजे असे घटक जे की आपण आपल्या इंद्रियांनी अनुभव घेऊ अनुभवू शकत शकत नाही. अनुभवू हं. शकत नाही. क्लिअर आहे? ओके, ओके. हो, आणि हो, हो. आणि बरं. हां. इंद्रियांनी अनुभवू शकत नाही याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी अस्तित्वात नाही. आपण या भौतिक जगात पण कितीतरी गोष्टी आहेत. उदाहरणार्थ आपल्या आजूबाजूला सर्वत्र रेडिओच्या लहरी आहेत. या ध्वनी प्रक्षेपणामुळे, सॅटेलाइट्समुळे वगैरे. त्या आपण कॅच करू शकतो रेडिओ एका फ्रिक्वेन्सीवर लावून. पण आता तुम्ही आजूबाजूला म्हणाल की चला प्रभूच्या हाताने कॅच करू, पकडू तर पकडू शकू का? नाही पकडू शकणार. कारण ते आपल्या भौतिक इंद्रियांच्या स्तरावर अव्यक्त आहेत. तशाच प्रकारे या 24 घटकांमध्ये त्यांचे जे हं. मूलभूत घटक आहेत, प्रकृतीचे 3 नियम, त्या स्तरावर ते अव्यक्त आहेत. क्लिअर आहे? हरे कृष्ण माताजी. अव्यक्त म्हणजे हे मन, बुद्धी, अहंकार ते हे सूक्ष्म अव्यक्तच करेक्ट. अवस्था. करेक्ट. ती सूक्ष्म पण आहे. हां. ते पण सूक्ष्म आहे आणि आणि हे त्यांचा हां. स्त्रोत पण 3 नियम आहेत आणि युधिष्ठिर महाराजांनी हे पंचमहाभूत मन, बुद्धी, अहंकार या सर्व 24 घटकांना प्रकृतीच्या 3 नियमांमध्ये विलीन केले. विशेषतः जे हं. डिस्क्रिप्शन आहे ते पंचमहाभूतांचंच आहे, 5 घटकांचंच आहे मूलभूत इथे ओके. तात्पर्यामध्ये. ठीक आहे? हां. हरे कृष्ण, आणि हरे यापैकी कृष्ण. जो अहंकार आहे प्रभूजी, हा तामसिकता दाखवतो ना, मिथ्या अहंकार? हां, तर याला मिथ्या अहंकार कशामुळं म्हटलं जातं, की ज्यावेळेस आपण भगवत धामामध्ये परततो, त्यावेळेस ज्या प्रकारे आपण भौतिक शरीर हे ह्या भौतिक जगातच त्याग करून जातो, त्याच प्रकारे आपलं मन, बुद्धी, अहंकार जे आहे सूक्ष्म शरीर, ते पण भौतिक जगातला आपण इथेच त्याग करून जातो. आध्यात्मिक जगतात जाताना आपल्याला आध्यात्मिक मन, आध्यात्मिक बुद्धी आणि ट्रू इगो म्हणजे भगवंतांचं दास असण्याची अवस्था, तो खरा आपला इगो आहे. इगो वाईट नाहीये, हं. परंतु फॉल्स इगो, मिथ्य अहंकार हा वाईट आहे. जो की आपल्याला राइट. असं दर्शवतो, की आपण स्वामी आहोत आणि भौतिक जगातले बाकीचे जे वस्तू, प्राणी बनलेले आहेत, ते आपल्या उपभोगासाठी आपल्या बनलेले आहेत. हं, त्याला हं. मिथ्य अहंकार म्हटलं जातं. म्हणजे हा जर आध्यात्मिक याच्यात गेला, तर तो खरा अहंकार खरा आणि मग मन, अहंकार. बुद्धी सूक्ष्म आहे, ते जाईल. पण जर हे भौतिकतेमध्ये कुठली इच्छा केली, की मला या प्रकारचं असं आवडतंय, तर मग त्या ज्या संकल्पना आहेत, जे आपल्याला 9व्या अध्यायामध्ये पण 9व्या नाही मला वाटतं, तर ज्या संकल्पना आहेत, या त्याच्या पुढच्या जन्मामध्ये जातात. जसं की कुत्रा, मांजराचं बरोबर. उदाहरण दिलं. तर ते बरोबर. सूक्ष्म मन पण त्या संकल्पना पुढच्या शरीरात जातात ना प्रभूजी? बरोबर. तर आपण एक शरीर सोडताना दुसरं जर भौतिक शरीर कुणाला धारण करावं लागत असेल, तर आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी, अहंकार ते पण त्या आत्म्यासोबतच त्या पुढच्या हां, शरीरात जातात. पुढच्या शरीरात जातात. म्हणजे ओके आपल्या ज्या प्रभूजी. वासना, आपल्या ज्या इच्छा आहेत, त्या आपण तशाच पुढच्या शरीरामध्ये कॅरी करतो आपण भौतिक इच्छा. हं, हं. हं, हं. ठीक आहे? येस आणि प्रभू. हां, धन्यवाद. प्रभूजी हरे कृष्ण. आता हे वन अहंकार बाय वन. मिथ्या अहंकार आहे. मिथ्या हं, अहंकार आहे. तर हं. अहंकार हा तामसिकच आला. पण बुद्धी जी आहे, तर बुद्धीमध्ये रजोबुद्धी, तामस बुद्धी आणि सत्वबुद्धी. म्हणजे बुद्धीला हे 3 गुणांनी व्याप्त बुद्धी असते ना, हो. तर बुद्धी पण? जस्ट एक गोष्ट हं, मन, बुद्धी, अहंकार हे जे सूक्ष्म शरीर आहे, ती आपली हं, चेतना कुठे जोडलेली आहे त्याच्यावर ठरतं माताजी. जसं की हं, महान हं, भक्तांबद्दल आपण बघतो हं, की ह्या भौतिक जगामधले मन, बुद्धी, अहंकार यामध्ये आहेत, परंतु त्यांची बुद्धी पूर्णतः शुद्ध आहे. त्यांचा अहंकार पूर्णतः शुद्ध झालेला आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या जाऊन. हो ना? हं, ते हं, एका हं, हं, क्षणासाठी हं. पण असा विचार करत नाहीत, की मी स्वामी आहे किंवा या भौतिक जगातले बाकीचे वस्तू किंवा जीव माझ्या उपभोगासाठी बनलेले आहेत. असं ते एका क्षणासाठी पण विचार करत नाहीयेत. ठीक आहे? म्हणजे तो तर अहंकार शुद्ध अहंकार असतो. म्हणजे होऊ अहंकारामध्ये पण शकतो. भक्ती हे आहे हां. का असं? बरं. हां, हां, हां. करेक्ट. म्हणजे ते सूक्ष्म शरीर वाईट नाहीये. म्हणजे जसं हं, पावसाच्या पाण्याच्या थेंबाचं उदाहरण दिलं जातं. पावसाच्या हं, पाण्याचा थेंब हा सगळ्यात शुद्ध पाणी आहे. जर तो पाऊस नॅचरल पाऊस असेल. ॲसिडिक रेन वगैरे सोडून द्या, ती अननॅचरल आहे. हं, हं, पण नॅचरल पावसामध्ये, नैसर्गिक पावसामध्ये त्याचं जे पाणी ते सर्वात शुद्ध समजलं जातं. पण ज्या क्षणाला त्या पाण्याचा थेंब
जमिनीला स्पर्श करतो ते पाणी गढूळ होऊन जातं, वापराच्या योग्य होत नाही. तर अशा प्रकारे आपण ज्या क्षणाला भौतिक गोष्टींमध्ये अडकून जातो, भौतिक गोष्टींचा उपभोग करण्याचा विचार करतो, त्यावेळेला आपलं मन, बुद्धी, अहंकार हे पण गढूळ होऊन जातं, त्या पावसाच्या पाण्याप्रमाणे. ठीक आहे माताजी? हो, हो, हो. हरे हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. अजून कुणाचा काही प्रश्न होता? प्रभुजीज, माताजीज अजून कोणी काही विचारत होतं, नाहीतर शेवटी पण विचारू शकता. हरे हरे कृष्ण प्रभूजी. हां, किरण जाधव प्रभुजी. हे आपले 24 तत्वांशिवाय महत्त्व एक आहे ते नेमकं हां, जरा सांग. महत्त्व हे साध्या भाषेमध्ये सांगायचं तर सर्व जीव आणि सर्व सृष्टी ही ज्यावेळेस डॉर्मंट स्टेट, आपण डॉर्मंटला मराठीत काय म्हणतात बघू एकदा? सुप्त. सुप्त किंवा निद्रिस्त असो. निद्रित अवस्था. निद्रिस्त. हा. निद्रिस्त अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेस सुप्त अवस्था. ज्यावेळेस ह्या सृष्टीचा निर्माण झालेला नसतो. 2 सृष्टींच्या काळाच्या मध्ये ज्यावेळेस सर्व जीव आणि भौतिक निर्माण हे सगळं सुप्त अवस्थेमध्ये भगवंतांच्या म्हणजे विष्णूंच्या शरीरामध्ये महत्त्व अवस्थेमध्ये निद्रिस्त याच्यात असते. आणि ज्यावेळेस पूर्ण सृष्टीचा निर्माण करायचा असतो, त्यावेळेस गर्भोदक्ष विष्णू हे जी भौतिक शक्ती आहे तिच्यावर त्यांचे दृष्टिक्षेप टाकून सर्व जीवांना पुन्हा पूर्ण सृष्टीला ऍक्टिव्ह करतात आणि पूर्ण जीवांना ब्रह्माजी वेगवेगळ्या योनींमध्ये वेगवेगळे शरीर निर्माण करतात. तर त्या पूर्ण सृष्टीच्या निर्माणाची जी सुप्त अवस्था आहे त्याला महत्त्व म्हटलं जातं, दोन्ही सृष्टींच्या मध्ये. ठीक आहे? येस. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. तर ह्या गोष्टी काही काही वेळेस वाचताना थोडेसे तात्विक वाटू शकतात, पण व्यवस्थित समजून घेतल्यावर एवढे अवघड नाहीयेत. आणि हे समजायला पाहिजे की हे समजून घेणं ही पण भगवंतांची एक सेवा आहे, आपली बुद्धी वापरून. आपली बुद्धी नाही त्या ठिकाणी नाही वापरायला पाहिजे, की पॉलिटिक्समध्ये काय होतंय आणि आज न्यूजपेपरमध्ये काय होतंय. आपली बुद्धी आपण वापरायला पाहिजे, भगवंतांची ही महान सृष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करून, आणि ते वापरणं म्हणजे आपल्या बुद्धीचा योग्य वापर आहे. तर कदाचित आपल्याला काही गोष्टी कळणार नाहीत, काही हरकत नाही. पण आपण समजून घेण्याचा तर प्रयत्न केलाय, ते तरी महत्वाचं आहे. किमान वाचण्याचा प्रयत्न केलाय का, 2दा-3दा वाचलंय का आपण कळालं नाही तर, आणि तरी पण कळालं नाही तर विचारू शकतो. तर भगवंत ती गोष्ट खूप ॲप्रिशिएट करतील, की आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या निर्माणाविषयी. क्लिअर आहे प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हो, अजून हो कुणाचा काही प्रभूजी. प्रश्न आहे अजून काही? हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे ते कृष्ण. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा हा. म्हणजे कसा तो संदर्भ लागतो मला ते समजलं नाही. सोपं उदाहरण, क्षेत्र म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणतो, की एखादी जमीन किंवा एखादं शेत, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्या क्षेत्राचा ज्ञान असणारा. तर 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, की हे जे पंचमहाभूतांनी बनलेलं जे शरीर आहे, ते क्षेत्र प्रमाणे आहे, आणि त्या क्षेत्राचा जो ज्ञाता आहे, तो आत्मा आहे, क्षेत्रज्ञ. त्या क्षेत्राचं ज्ञान असणारा. म्हणजे आपल्याला आपल्या शरीराचं ज्ञान आहे, परंतु किती प्रमाणात आहे? सीमित प्रमाणात आहे. जसं मी नेहमी उदाहरण देतो, की सकाळी जर आपण नाश्ता प्रसाद घेतला असेल, तर एक्झॅक्टली शरीरामध्ये कशाप्रकारे त्या अन्नाचं विघटन होत आहे आणि रक्त, ऊर्जा निर्मित होत आहे, आपल्याला नाही माहिती आहे. का? कारण आपलं ह्या शरीराबद्दलचं ज्ञान हे सीमित प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो कधी तब्येत बिघडते, आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. तर आपल्याला माहित नाही शरीरामध्ये काय सुरू आहे. डॉक्टरांना पण एका सीमित प्रमाणात माहिती आहे, जोपर्यंत भगवंत त्यांना बुद्धी देतात. तर अशा प्रकारे आपण ज्ञाता आहोत या क्षेत्राचे, परंतु सीमितरित्या ज्ञाता आहोत. परंतु परमात्मा भगवंतांचं जे विस्तारित रूप आहे, ते सांगितलेलं आहे, की सर्व क्षेत्रांचे क्षेत्रज्ञ आहेत. म्हणजे ते सर्व जीवमात्रांचे ज्ञाता आहेत. त्यांना केवळ आपल्याच शरीरात, हृदयात काय चालू आहे हे माहीत नाही. तर प्रत्येक जीवाच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये काय चालू आहे ते पूर्ण त्यांना माहिती आहे. म्हणून
आत्मा पण क्षेत्रज्ञ आहे, परमात्मा भगवंत पण क्षेत्रज्ञ आहेत. पण आपण सीमित स्थितीमध्ये क्षेत्रज्ञ आहोत आणि भगवंत सर्व क्षेत्रज्ञ आहेत, सर्व ज्ञाता आहेत. क्लिअर आहे माताजी? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ मधला फरक? हा प्रभूजी. हा. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. आणि हे एक्झॅक्ट सगळं सांख्य तत्वज्ञान आहे ना प्रभूजी? कपिल मुनीने सांगितलं. सांख्य हे तत्व सगळं सांख्य तत्वज्ञान येतं ना प्रभूजी? सांख्य शरीर तत्व सांख्य तत्वज्ञान म्हणजे अनालिटिकल स्टडी ऑफ बॉडी अँड माइंड. म्हणजे शरीर आणि आत्मा ह्यांचं अनालिटिकलला आपण मराठीत काय म्हणतो? संलग्न विश्लेषण विश्लेषण आहे. विश्लेषण ना? हा, विश्लेषणात्मक त्याचा अभ्यास आहे सांख्य योगा म्हणजे. आणि अजून एक काय अभ्यास. गोष्ट सांगणार होतो मी. येस. क्षेत्र या शब्दाला शब्दशः अर्थ भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे फील्ड ऑफ ऍक्टिव्हिटीज. म्हणजे असं आपल्याला दिलेली मशीन, शरीर, ज्याच्यामध्ये की आपण आपल्या क्रिया करू शकत आहोत, आपल्या इच्छा क्रियांद्वारे व्यक्त करू शकत आहोत, म्हणून त्याला क्षेत्र म्हटलेलं आहे. क्लिअर आहे प्रभूजीच माताजी? हरे येस कृष्ण. येस. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुढे जाऊ श्लोक क्रमांक 43. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. क्षीरवासा निराहारो क्षीरवासा निराहारो बद्धवांग मुक्तमूर्धजः दर्शयन्नात्मनो रूपम् रूपं जडोन्मत्तः पिशाचवत् पिशाचवत् अनवेक्षमानो नीरा अनवेक्षमानो नीरगाद शृण्वन् बधिरो यथा. बधिरो यथा. हरे कृष्ण. मनीषा माताजी, तुम्हाला वाचायचं होतं का? नाही प्रभूजी. ठीक आहे. अजून कुणाला वाचायचं आहे का? प्रभूजी माताजी? एक माताजी, एक प्रभूजी. प्रभूजी मी वाचू का? विश्वजित प्रभू, तुम्ही पुढचं वाचा. आपण एका माताजींना विचारू जर असतील तर. नाहीतर मग संजना माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नंतर त्यांनी शरीरावर चिरवस्त्र धारण केले, अन्न ग्रहण करणे सोडून दिले, मौन धारण केले, केस मोकळे सोडून दिले. ते आपले रूप एखाद्या निष्क्रिय वेड्या पिशाच्या प्रमाणे दाखवू लागले. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या बंधूंची प्रतीक्षा करण्याचे त्यांनी सोडून दिले. आता ते एखाद्या बैऱ्याप्रमाणे कोणाचे काही ऐकत नव्हते. तात्पर्य, या रीतीने सर्व प्रकारच्या बाह्य गोष्टींपासून मुक्त झाल्यानंतर त्यांना ऐश्वर्यशाली जीवनाची तसेच कुटुंबाच्या मान प्रतिष्ठेची काही कर्तव्य राहिली नाही. एकूण ते एक प्रकारे निष्क्रिय जड वेड्यासारखे झाले. ते लौकिक गोष्टींविषयी काहीच बोलत नव्हते. नेहमी सहाय्यक असणाऱ्या आपल्या बंधूवरही अवलंबून राहण्याचे त्यांनी सोडून दिले. अशा प्रकारची सर्व गोष्टींपासून अलिप्त असलेली स्थिती म्हणजे निर्भयतेची अवस्था किंवा निर्भय पद होय. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर आपण इथे बघतो युधिष्ठिर महाराजांनी अवधूत वेश आणि अवधूत अवस्था धारण केलेली आहे. अवधूत अवस्था म्हणजे काय, की बाह्यरित्या पाहायला गेलं तर हा व्यक्ती एखाद्या वेड्या व्यक्तीप्रमाणे जाणवू शकतो. की जसं की वेड्या व्यक्ती असतो त्याला बाहेरच्या जगाशी काही घेणं देणं नसतं, की कोणी आपल्याला पाहून काय विचार करेल, कुणी काय म्हणेल, काय इम्प्रेशन पडेल, त्याचं त्याला काही घेणं देणं नसतं. कारण तो बाह्य जगाशी पूर्णपणे तुटलेला असतो. भौतिक त्याची जी मानसिक अवस्था आहे ती बिघडल्यामुळे. परंतु जे अवधूत आहेत ते अशा प्रकारे त्यांची मानसिक अवस्था बिघडलेली नाहीये. अवधूत जे आहेत ते आध्यात्मिकरित्या, अंतर्गतरित्या पूर्णतः आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आहेत. परंतु बाहेरच्या जगाशी त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही. बाहेरच्या लोकांपासून त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे सामान्य व्यक्तीला, ज्याला की आध्यात्मिक ज्ञान नाहीये, अशा सामान्य भौतिकवादी व्यक्तीला
असा महान भक्त अवधूत अवस्थेमध्ये एखाद्या वेड्या माणसाप्रमाणे जाणवू शकेल, परंतु तो वेडा नाहीये. बाहेरून जरी तसा दिसत असला, हृदयामध्ये भगवंतांच्या भक्तीच्या श्रेष्ठ स्तराचा अनुभव करून तो व्यक्ती पूर्णतः आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आहे. आणि अशा प्रकारच्या अवधूत अवस्थेमध्ये युधिष्ठिर महाराजांनी जे काही भौतिक जगातले त्यांचे आधीचे जे कर्तव्य वगैरे होते आणि आपल्या कुटुंबाबद्दलची जे त्यांचे नातेसंबंध होते, त्या सगळ्या बंधनातून या अवधूत अवस्थेमध्ये युधिष्ठिर महाराज हे मुक्त झाले. आणि त्यांनी त्या भौतिक जगातल्या सर्व बंधनांचा आणि कनेक्शन्स, नातेसंबंधांचा त्याग केला. कशासाठी? भगवंतांकडे अंततः जाण्यासाठी. आणि स्वाभाविकतः आपण ह्या गोष्टी कॉपी करू शकत नाही. कारण युधिष्ठिर महाराजांचा भक्तीचा तो स्तर आहे आणि आपण अजून भक्तीमध्ये नवशिके आहोत. परंतु आपण समजून घेऊ शकतो, की आध्यात्मिक जीवनामध्ये जाण्याच्या अगोदर युधिष्ठिर महाराजांनी कशी ही अवधूत अवस्था प्राप्त केली. आणि या अवस्थेला निर्भयतेची अवस्था म्हटलेलं आहे, निर्भय पद म्हटलेलं आहे. एक सुंदर वैष्णव गीत आहे, भजहु रे मन. गोविंददास यांनी कंपोज केलेलं, लिहिलेलं हे वैष्णव गीत आहे. त्याच्यामध्ये ते लिहितात, भजहु रे मन श्रीनंदनंदन अभय चरणारविंद रे. दुर्लभ मानव जनम सत्संगे तर होई भव सिंधुरे. की भगवंतांच्या चरण कमळांचा जर आपण खूप दृढ असा आश्रय घेतला, म्हणजे त्यांना भक्तीमध्ये दृढ आपण पकडलं भगवंतांचे चरण कमळ, तर ते चरण कमळ आपल्याला काय प्रदान करू शकतात? पूर्णतः अभय, पूर्णतः निर्भयता प्रदान करू शकतात. निर्भयताचा अर्थ काय? की या भौतिक जगातल्या गोष्टींमध्ये जी आपल्याला नेहमी चिंतातूर राहतो आपण. असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये, की ज्याप्रमाणे एक चिमणी रस्त्यावर दाणा वेचताना नेहमी इकडे-तिकडे बघत असते. कशामुळे बघत असते? तिला भीती असते, की मागून कोणी येईल का? मला पकडेल का? मांजर येईल का? कुत्रा येईल का? कोणी माणूस येईल का मला त्रास देण्याकरता? म्हणून नेहमी तिचं लक्ष चारी बाजूने असते. तर अशा प्रकारची भयावह अवस्था शास्त्र सांगतात, की फक्त त्या चिमणीची नाहीये, प्रत्येक बद्ध जीवाची आहे या भौतिक जगातल्या. आणि त्या भयामधून, त्या भीतीमधून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? भगवंतांच्या चरण कमळांचा दृढ असा आश्रय घ्यावा लागेल. आणि अशा प्रकारे दृढ आश्रय घेऊन काय करू आपण? हा जो दुर्लभ मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालाय, तो भगवत भक्तांच्या चांगल्या संगतीमध्ये, भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडून हा जो भवसिंधू, हा जो भौतिक अवस्थेचा जो सागर आहे, त्या सागराला आपण पार करू शकतो भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेऊन. आपण अ, एक मिनिट हां. तर अशा प्रकारे ही अवधूत अवस्था प्राप्त करून भौतिक सर्व नातेसंबंध आणि बंधनं आहेत, त्यांचा त्याग करून युधिष्ठिर महाराजांनी पण ही निर्भयतेची अवस्था, निर्भय पद हे प्राप्त केले. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. पुढचा श्लोक भाऊ आपण श्लोक क्रमांक 44. उदीची प्रविवेशाशा उदीची प्रविवेशाशा प्रविवेशाशा गतः पूर्वा महात्मभिः महात्मभिः हृदि ब्रह्म परं ध्यायन् हृदि ब्रह्म ध्यायन् नावर्तेत यतो गतः. नावर्तेत यतो गतः. विश्वजित प्रभुजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी वाचतो. हा. श्रीला प्रभुपाद की जय. त्यानंतर पूर्ण पुरुषोत्तम भगवान चिंतनात
काटेकोरपणे वाहून घेण्यासाठी त्यांनी आपल्या पूर्वजांनी व थोर महात्म्यांनी स्वीकारलेल्या मार्गाचे अनुसरण केले. उत्तर दिशेचा मार्ग धरा, ते जेथे कुठे गेले तेथे अशा रीतीने राहील. तात्पर्य, हरे कृष्ण. यावरून समजते की हरे कृष्ण. प्रभूजी थोडासा हा. आवाज ब्रेक होत आहे. माताजी तुम्हाला ऐकू येत आहे का व्यवस्थित? नाही नाही, येत. आवाज ब्रेक होतोय. थोडासा ब्रेक होतोय प्रभूजी. एकदा प्रयत्न करा तात्पर्य, नाही तर मग आपण दुसऱ्या भक्तांना सांगू. हो. तात्पर्य, या श्लोकावरून असे समजते की युधिष्ठिर महाराजांनी आपल्या पूर्वजांच्या व भगवंतांच्या थोर भक्तांच्या चरण चिन्हांचे अनुगमन केले. आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे जेव्हा संपूर्ण जगातील निवासी आणि विशेषतः आर्यावर्त भागातील निवासी वर्णाश्रम संस्थेचे काटेकोरपणे पालन करीत होते, तेव्हा जीवनाच्या एका विशिष्ट अवस्थेत सर्व प्रकारचे कौटुंबिक संबंध सोडून देण्याला अतिशय महत्त्व दिले जात होते. त्यावेळी तसे प्रशिक्षण व शिक्षण दिले जात होते. परिणामस्वरूप युधिष्ठिरांसारख्या सन्माननीय व्यक्ती आत्मसाक्षात्कार करून भगवत धामात जाण्याची सिद्धता करण्यासाठी कौटुंबिक संबंधाचा त्याग करीत असत. राजलोक किंवा कोणीही सभ्य व्यक्ती शेवटपर्यंत गृहस्थ जीवनात काळ घालवीत नसत, कारण असे जीवन विघातक आणि मानवी जीवनाच्या परिपूर्णत्वासाठी प्रतिकूल समजले जात असे. आपल्या कौटुंबिक उत्तरदायित्वातून मुक्त होऊन स्वतःला पूर्ण रूपाने भगवत सेवेत वाहून घेता यावे, याकरिता या पद्धतीची पुष्टी करण्यात आली आहे. हा एक अधिकृत मार्ग आहे. भगवद्गीतेत 18.62 भगवान सांगतात की निदान आयुष्याच्या शेवटच्या स्थितीत तरी मनुष्याने भगवंतांना शरण जाऊन त्यांचा भक्त व्हावे. युधिष्ठिरांसारख्या एकनिष्ठ भक्ताने आपल्या हितासाठी या आदेशांचे दृढतेने पालन करायला हवे. येथे ब्रह्मपरम हे शब्द भगवान श्रीकृष्णांचा निर्देश करतात. भगवद्गीतेत 10.13 अर्जुनाने आसित देवल नारद व्यास यांचे प्रमाण देत या सत्याची पुष्टी केली आहे. आपल्या पूर्वजांच्या आणि थोर महात्म्यांच्या चरणचिन्हांचे अनुगमन करीत जेव्हा युधिष्ठिर ग्रहत्याग करून उत्तरेकडे निघाले, तेव्हा ते भगवान श्रीकृष्णांचे निरंतर चिंतन करीत होते. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर आपण मागच्या वेळेला पाहिलेलं की कशा प्रकारे पांडवांचे जे पूर्वज होते त्याच्यामध्ये महाराज पुरु, महाराज कुरु, हे भरत महाराज, हे सर्व महान राजे होऊन गेले. की हा सर्व चार्ट आपल्या सगळ्यांना लक्षात आहे प्रभूजी, माताजी? हो ना. तर याच्यामध्ये महाराज पुरुरवा, महाराज ययाती, महाराज पुरु, दुष्यंत, भरत महाराज, महाराज कुरु, तर हे सर्व आणि यांच्यापासून नंतर पांडवांचा जी वंशावळ आहे ती येते. तर इथे भागवतामध्ये सांगितलं आहे की युधिष्ठिर महाराजांनी आपल्या अशा थोर पूर्वजांच्या आणि महात्म्यांच्या चरणचिन्हांचं अनुगमन करीत भौतिक नातेसंबंधांचा त्याग केला. आणि श्रील प्रभुपादजी ज्या गोष्टीवर आपण मागच्या वेळेला चर्चा केलेली की कशा प्रकारे शास्त्रामध्ये कुठंच असं सांगितलेलं नाहीये की शेवटपर्यंत भौतिक कार्यामध्ये जीवन व्यतीत करा आणि मग मृत्यू जावा. काय सांगितलेलं आहे की कमीत कमी जीवनाचे शेवटचे 15 ते 20 वर्ष हातपाय चालत असताना आपण भगवंतांच्या सेवेसाठी राखून ठेवलेले पाहिजेत. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात की युधिष्ठिर महाराज हे एक महान भक्त म्हणून आदर्श घालून देत आहेत. कशा प्रकारे मनुष्याने आपल्या शरीर त्यागाची पण तयारी केली पाहिजे, स्वतःला शेवटच्या परीक्षेसाठी तयार केलं पाहिजे भगवंतांच्या भक्तीमध्ये. आणि आपण हा श्लोक उघडू, श्लोक क्रमांक 1862 भगवद्गीतेमधून. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. तमेव शरणं गच्छ, तमेव शरणं गच्छ, सर्वभावेन भारत, सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शान्तिं, तत्प्रसादात् परां शान्तिं, स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्.
स्थानं प्रति शाश्वतं शाश्वतम्. आणि जीवनामध्ये शाश्वत शांती प्रस्थापित करण्यासाठी भगवंत काय उपाय सांगत आहेत? ओ सायन ऑफ भरत म्हणजे अर्जुनाला सांगत आहेत. भरता यांच्या वंशामध्ये आलेल्या हे महान अर्जुना आणि भरत महाराजांचं नाव आपण इथे वंशावळीमध्ये दिसतं आपल्याला पांडवांच्या. तर हे भारता म्हणजे भरत महाराजांच्या वंशात आलेला अर्जुन भगवंतांना पूर्ण प्रकारे शरण जा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला दिव्य आणि शाश्वत अशी शांतता प्राप्त होईल आणि शाश्वत असं भगवत धाम पण प्राप्त होईल. म्हणजे भगवत धाम जर प्राप्त करायचं आहे तर भगवंतांच्या प्रती आपल्या जीवनाचा काही काळ हा पूर्णतः त्यांच्या सेवेत संलग्न राहण्यासाठी राखून ठेवला पाहिजे. मे बी अजून एक श्लोक घेऊ आपण प्रभुजीज माताजीज. एक श्लोक घेतला तर चालेल 2-3 मिनिट अजून प्रभुजीज माताजीज. हो प्रभूजी. ठीक हो. आहे. श्लोक क्रमांक 45. सर्वे ताम नीर्ज एक मिनिट हा. सर्वे तम निर्जग्मु सर्वे तमानुनिर्जग्मु भ्रातरः कृतनिश्चयः कृतनिश्चयः कलीना धर्ममित्रेण कलीना धर्ममित्रेण दृष्ट्वा स्पृष्टा प्रजा भुवि. दृष्टा स्पृष्टा प्रजा भुवि. कुणाला वाचायचं आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. प्रभुजी मी वाचू? हा क्षितिजा महाराज. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. महाराज युधिष्ठिरांच्या कनिष्ठ बंधूंनी पाहिले की जगात सर्वत्र कलियुग आधीच सुरू झाले आहे आणि राज्यातील नागरिकांवर त्याचा चांगलाच दुष्प्रभाव पडला आहे. तेव्हा त्यांनीही आपल्या वडील बंधूंच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचा निश्चय केला. तात्पर्य: युधिष्ठिर महाराजांचे सर्व कनिष्ठ बंधू त्या थोर सम्राटाचे अत्यंत आज्ञाकारक अनुयायी होते आणि जीवनाच्या अंतिम उद्दिष्टाविषयीही त्यांना चांगली शिकवण मिळाली होती. त्या सर्वांनी निश्चयाने आपल्या वडील बंधूंचे अनुकरण करून भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्याचे ठरवले. सनातन धर्मशास्त्राप्रमाणे आपले अर्धे आयुष्य संपले की मनुष्याने कौटुंबिक जीवनातून निवृत्त होऊन आत्मसाक्षात्काराच्या मार्गात संलग्न व्हावे. परंतु या गोष्टीचा नेहमीच विचार केला जात नाही. अनेक सेवानिवृत्तांना आपल्या उर्वरित आयुष्याच्या काळात स्वतःला कोणत्या कामात कसे गुंतवून घ्यायचे हे समजतच नाही. पांडवांसारख्या अधिकारी व्यक्तींकडून त्याचा येथे निर्णय झाला आहे. त्या सर्वांनीच स्वतःला भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये व सेवेमध्ये गुंतवले. श्रीधर स्वामींच्या मते धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अथवा सकाम कर्म, तात्विक तर्कचिंतन आणि मुक्ती ही अनेक माणसांना वाटतात त्याप्रमाणे जीवनाची अंतिम उद्दिष्टे नव्हेत. ज्यांना अंतिम उद्दिष्टांसंबंधी काहीच कल्पना नसते असे लोक त्यांच्या मनोधर्माप्रमाणे आचरण करतात. जीवनाचे अंतिम उद्दिष्ट भगवंतांनी भगवद्गीतेत 18.64 मध्ये सांगितले आहे आणि पांडव निशंकपणे त्याचे पालन करण्या इतके सुबुद्ध होते. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद महाराज. हरे कृष्ण. तर आपण पाहतो इथे की कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांचे जे धाकटे भाऊ होते सर्व पांडव, भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव यांना युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं नाही की मी आता सर्व ग्रहत्याग वगैरे करून जात आहे भगवंतांच्या ध्यानामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी, तुम्ही पण माझ्यासोबत चला. नाही, त्या लहान्या पांडव बंधूंना आपल्या मोठ्या भावाचं हे आचरण पाहून की कशा प्रकारे त्यांनी निर्भय अवस्था प्राप्त केलेली आहे अवधूताच्या रूपामध्ये, तर त्यांना पण प्रेरणा प्राप्त झाली की आपण पण भगवंतांच्या भक्तीमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी हे आपल्या मोठ्या भावाचं अनुकरण करायला पाहिजे.
आणि आपल्या जीवनाचा हा जो शेवटचा काळ आहे, त्यामध्ये पूर्णतः सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करून भगवंतांच्या भक्तीमध्ये आपलं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात, की या भौतिक जगामध्ये कशाप्रकारे निवृत्तीची जी संकल्पना आहे भौतिकवादी व्यक्तींची, ती काय आहे, की आपण जीवनभर कमवलं, एवढं कष्ट केले, आता आपण आनंद उपभोगायला पाहिजे. आता आपण त्या कमवलेल्या गोष्टींचा उपभोग घ्यायला पाहिजे. आणि अशा मानसिकतेमुळे जे 4 पुरुषार्थ वैदिक वाङ्मयामध्ये सांगितलेले आहेत. कोणते आहेत ते 4 पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि 99.99% लोक आपण बघतो, की त्यांना धार्मिक कार्य करण्याचा हेतू काय असतो? प्रभुजीज माताजीज, धनम देही, विद्या देही, हे देही, ते देही. त्यांच्याकडे मोठी मागण्यांची यादी तयार असते, वेगवेगळ्या देवी-देवतांना प्रस्तुत करण्यासाठी. तर धार्मिक कार्यांचं अनुष्ठान ते केवळ याच्यासाठी करतात, की आपले भौतिक उपभोग आपल्या मनासारखे प्राप्त व्हावेत. म्हणजे धार्मिक कार्याचं पालन करतात अर्थ प्राप्त करण्यासाठी आणि त्या अर्थाचा उपयोग करतात उपभोगासाठी, स्वतःचे इच्छा, वासना पूर्ण करण्यासाठी. धर्म, अर्थ, काम. आणि ह्या सगळ्यांमधून ज्यावेळेस ते थकून जातील, भौतिक गोष्टींचा उपभोग घेऊन, त्यावेळेस ते विचार करतील कुठं? अध्यात्माचा मार्ग वा आपण आत्मसात करायचा, स्वीकारायचा आहे का नाही? तर हे जे 4 पुरुषार्थ सांगितलेत, श्रीमद भागवत दुसऱ्याच श्लोकामध्ये या 4 पुरुषार्थांना त्याग करते आणि या 4 पुरुषार्थांना कैतव धर्म म्हणते. कशामुळे? कैतव धर्म म्हणजे फसवणुकीचा मार्ग. कशामुळे फसवणुकीचा मार्ग आहे? कारण ह्या सगळ्या भौतिक अवस्थांमधून भगवंतांकडे जाण्यासाठी खूप जास्त वेळ आवश्यक आहे. कितीतरी लाखो, करोडो जन्म पण जाऊ शकतात व्यक्तीला भगवंतांचं भगवत धाम प्राप्त होण्याच्या अगोदर. आणि आपल्या भौतिक जगामध्ये अडकवण्याचा जो कालावधी आहे, अडकण्याचा कालावधी आहे, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला जाऊन या 4 पुरुषार्थांना त्याच्यामुळे श्रीमद भागवतम सांगते, की निम्न स्तराचा कैतव धर्म आहे हा, म्हणजे फसवणुकीचा मार्ग आहे. तर फसवणूक व्हायची नसेल तर काय करावं लागेल आपल्याला प्रभुजीज माताजीज? कोणता मार्ग आहे न फसवणुकीचा? हां, प्रभुजीज माताजीज. भक्ती मार्ग. हां, भक्ती भक्ती, मार्ग. शुद्ध भक्तीचा मार्ग. केवळ सकाम भक्ती नाही, शुद्ध भक्तीचा मार्ग भगवान, की ज्याच्यामध्ये आपण भक्ती करतो, ह्याची देही, ह्याची डोळी आपल्याला ह्याच जन्मामध्ये भगवत धाम या जन्माच्या शेवटी प्राप्त व्हावं, याच्यासाठी भगवंतांची शुद्ध भक्ती करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या प्रसन्नतेसाठी. आपल्याला असं नाही की भगवंतांची भक्ती करू आणि स्वतः पण मौज मजा करू. मग ते झालं सकाम कर्म. सकाम, तर ती पण भक्ती ठीक आहे. ह्या कैतव धर्मापेक्षा तर ठीक आहे. परंतु सर्वश्रेष्ठ नाहीये. सर्वश्रेष्ठ आहे शुद्ध भक्ती. तर शुद्ध भक्तीचा मार्ग हा सर्वात श्रेष्ठ समजला जातो. आणि आपण भगवद्गीतेतला हा एक श्लोक पाहू आणि नंतर कन्क्लूड करू. 1864. यामध्ये भगवंतांनी अंतिम उद्दिष्ट सांगितलंय. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. सर्वगुण गुह्यतमं भूयः सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः. शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. ततो वक्ष्यामि ते हितम्. तर भगवंत सांगतात अर्जुनाला, की हे अर्जुन, तू माझा प्रिय सखा आहेस. मी हे भगवद्गीतेचं जे सर्वोत्तम ज्ञान आहे, ते ज्ञान, तो उपदेश तुला प्रदान करत आहे. आणि हे जे ज्ञान आहे ते सर्व गुह्यतम, गुह्यतम म्हणजे मोस्ट कॉन्फिडेन्शियल, की सर्व ज्ञानांमध्ये जे गुह्यला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सिक्रेट, गूढ, गूढ, गुप्त. गुप्त किंवा गूढ, असं हे सर्व गूढ ज्ञानांमध्ये सर्वश्रेष्ठ गूढ ज्ञान आहे. त्याच्यामुळे हे ज्ञान तू कृपया हा भगवद्गीतेचा उपदेश माझ्याकडून ऐक, स्वतःच्या
उद्धारासाठी. तर अशाच प्रकारे आपण पण भगवंतांनी दिलेलं हे जे शुद्ध भक्तीचं ज्ञान आहे ते स्वीकारायला पाहिजे आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी. ज्या प्रकारे पांडव भावांमधले हे जे धाकटे भाऊ आहेत 4, ते आपल्या मोठ्या भावांच्या पदचिन्हांचं पालन करण्याचं ठरवत आहेत. तर यासोबत आपण इथे कन्क्लूड करू. हरे कृष्णा प्रभुजीज, माताजीज. कुणाचा काही प्रश्न आहे का? काही जिज्ञासा आहे का? हरे कृष्णा. हरे प्रभुजी कृष्ण हा माताजी. प्रभुजी मलाही विचारायचं होतं. हा आपण म्हणतो ना, हरे कृष्ण प्रभुजी, आपण म्हणतो आता आपण या भौतिक जगातच आहोत आपण, आणि आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये बऱ्याच भौतिक गोष्टींचा आपण उपभोग घेतो असतो. मग ते उपभोग घेणं टाळायचं की कसं, म्हणजे का आहारी अति जायचं नाही वगैरे? सगळ्यात एक गोष्ट म्हणजे कोणत्याही भौतिक गोष्टींचा जो उपभोग आहे ते टाळणं हे एक गोष्ट झाली. परंतु ते टाळणं किंवा त्याच्यामधून आपली जी इच्छा आहे ती काढून घेणं त्यावेळेसच शक्य आहे, जर आपण भगवंतांच्या भक्तीच्या इच्छेचं संगोपन करू, जर आपण भगवंतांच्या भक्तीची सवय लावून घेऊ. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलाला जर चॉकलेट खाण्याची सवय असेल, तर त्याला बाबा चॉकलेट खाऊ नको, खाऊ नको सांगणं त्याच्यासाठी तेवढं सोपं नाहीये. ते चॉकलेट खाणं सोडून देणं त्याच्यासाठी कधी सोपं आहे, जर तुम्ही त्याला अशी एखादी गोष्ट दिली जी चॉकलेटपेक्षाही त्याला छान लागेल, तर तो हळू-हळू जे त्याच्या निम्न उपभोगाच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून तो हळू-हळू दुरावला जाईल. त्याचप्रकारे आपण पण स्वतःला जर भगवत भक्तीची रुची प्राप्त करून दिली, भगवंतांबद्दल ऐकण्यासाठी, श्रीमद भागवत अभ्यास करण्यासाठी, भगवद्गीतेच्या श्लोकांचं नियमित उच्चारण करण्यासाठी, भगवंतांचं नामजप कीर्तन करण्यासाठी, तर त्या रुचीनी जे आपल्या भौतिक जीवनातल्या उपभोगांची रुची आहे ती हळूहळू आपोआप कमी होत जाईल माताजी. ठीक आहे. तर हो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की नियमन करायला पाहिजे का? हो, जरूर नियमन करायला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं आहे, केवळ मनाला एखाद्या गोष्टीपासून थांबवू नका. त्याला दुसऱ्या ठिकाणी श्रेष्ठ एंगेजमेंट द्या. एंगेजमेंट म्हणजे चांगल्या प्रकारची गुंतवा त्याला भगवंतांच्या सेवेमध्ये. मग निम्न गोष्टींची त्याची जी आसक्ती ती हळूहळू आपोआप दूर होईल माताजी. हो ठीक आहे. प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि याच्याबद्दल एक श्लोक येतो भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये. कोणता श्लोक आहे तो? परम दृष्ट्वा निवर्तते. 259. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसोवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. की ज्या वेळेस व्यक्ती हा इंद्रिय भोगातून त्याला जर बाहेर काढायचंय तर काय करायला पाहिजे? कृष्ण म्हणतात की जर बाहेर काढायचा प्रयत्न केला तर ती जी रुची आहे ती जाणार नाही इंद्रिय भोगातून. परंतु जर त्याला हायर टेस्ट म्हणजे उच्च स्तराची जर तुम्ही चव दिली, रुची दिली भगवंतांच्या सेवेमध्ये, तर तो जी निम्न रुची आहे ती सोडून देऊ शकेल. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. मे बी अजून हरे कृष्ण प्रभुजी. हा संजना माताजी. येस माताजी. प्रभुजी आता आपण बघितलं की जे युधिष्ठिर महाराज जे आहेत ते त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन जगून ते आता वनामध्ये निघाले, आणि भागवतम पण अशी शिकवून देतं की आपल्या आयुष्याचे जे शेवटचे 10-15 वर्ष असतात ते आपण पूर्णपणे भगवंतामध्ये जे भगवंतांना जे आहे अर्पण केले पाहिजे. तर 15 ते 20 वर्ष. 15 ते 20 वर्ष. 15 ते 20 वर्ष. ओके प्रभुजी. बट आताच्या जीवनामध्ये प्रभुजी हे थोडं अवघड संभव आहे ज्या आत्ताच्या जीवनासाठी जे असं. तुम्ही जो प्रश्न विचारत आहात तोच प्रश्न विचारलेला मृगारीनी नारद मुनींना, की नारद मुनी मृगारीला म्हणाले की अरे हे जे सर्व पापकर्म आहेत ते सोडून दे. तो म्हणतो तुम्ही म्हणतायत हे सगळं खरं आहे नारद मुनी, पण हे पापकर्म असो काही असो ह्याच्यानी माझं घर चालू आहे, याच्यानी माझ्या कुटुंबाचं कुटुंबभरण होत आहे. तर मी स्वतःचं उदरभरण, स्वतःचा उदरनिर्वाह कसा चालवू जर तुम्ही माझे हे काम काढून घेतलं, मला हे मी जे प्राण्यांना मारतो ते थांबवलं तर.
आणि नारद मुनी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका. भगवंतांच्या भक्तीचं व्यवस्थित पालन करा. तुमच्या जीवनाच्या ज्या काही गरजा आहेत त्या भगवंत तुम्हाला कमी पडू देणार नाहीत. आणि आत्ता पण आपल्या सर्व गरजांची पूर्तता ही भगवंतच करत आहेत. परंतु आपल्या बद्ध अवस्थेमुळे आपल्याला स्वतःला गुंतवून ठेवणं आवश्यक आहे. कारण मनाला अजून तेवढी ट्रेनिंग, तेवढं प्रशिक्षण नाहीये भगवत भक्तीमध्ये जोडून ठेवण्यासाठी. ते जर प्रशिक्षण आपण दिलं तर ग्रॅज्युअली आपण भगवंतांच्या सेवेत जरी जोडलो तरी भगवंत भगवद्गीतेमध्ये इन्शुरन्स देतात आपला, की कोणता श्लोक आहे तो? LICचं हे काय आहे वाक्य? योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की भगवंत सांगतात की जो अनन्य भक्तीमध्ये त्यांना जोडल्या जातो अशा व्यक्तीसाठी त्या व्यक्तीजवळ जे काही आहे त्याचं रक्षण भगवंत करतात. आणि जे काही लॅकिंग आहे, जे काही आवश्यक आहे भक्तीसाठी पण नाहीये, ते पण भगवंत निश्चित अरेंज करतील. तर तेवढं आपण तेवढं आपण श्रद्धा आपली डेव्हलप करणं आवश्यक आहे. भगवंत एकटं सोडणार नाहीत आपल्याला माताजी. ठीक आहे. प्रभूजी पण आता आपण बघतो की ना या कलियुगामध्ये आपण आधी बघतो भगवंतांनी आपल्याला सगळ्या गोष्टींचे जे सोयी सुविधा देऊन ठेवल्या. जसं आपल्याला पाणी प्यायचं तर नद्या आहेत, परत फळं वगैरे खायची तर भगवंतांनी आपल्याला झाडं वगैरे सगळं देऊन ठेवलं. पण आजच्या ज्या याच्यामध्ये ज्या भगवंतांनी जेवढं पण आपल्या सोयी सुविधा जे देऊन ठेवल्या त्या सगळ्यांवर आपल्याला आज एक मूल्य द्यावं लागतं त्या सगळ्यांसाठी. जसं आपल्याला पाणी बरोबर आहे. मोजावी लागते त्या प्रत्येक गोष्टीसाठी जे आपल्याला भगवंतांनी अशा आपल्या सोयीसाठी दिलेल्या, ज्याची कधीच भगवंतांनी किंमत मागितली नव्हती. तर हे जे आपण बघितलं आता भागवतम मध्ये ते काही रिझनमुळे ते थोडं अशक्यच आहे. जसं की आता जर कोणी जे असं वय झाल्यावरती जे गेले जंगल वगैरे मध्ये आणि वनामध्ये आणि त्यांनी असं भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न वगैरे केला तर तिकडे सुद्धा कोण ना कोण असं असेल की तुम्ही माझ्या जागेवर आहात असे सुद्धा. तर हे थोडस आत्ताच्या युगामध्ये अवघड वाटतं. हो अवघड. तर याच्या बाबतीत आपण 1-2 सेशन्सच्या पूर्वी चर्चा केलेली माताजी, की कशा प्रकारे आधुनिक काळामध्ये घर सोडून वनात जाण्याची गरज नाहीये. पण एवढं निश्चित करू शकतो, की घरात राहून का होईना कोणत्या वेगवेगळ्या मंदिराच्या भक्त समाजाशी जोडले जा आणि सेवेमध्ये जोडले जा. तर घरात राहण्याला हरकत नाहीये. हरकत आहे भौतिक कार्यामध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत गुंतून राहण्याला. गृहस्थीमध्ये एका स्तरानंतर पुढची जी पिढी आहे त्यांना गृहस्थी चालवण्याची जिम्मेदारी द्यायला पाहिजे आणि जीवनातले कमीत कमी शेवटचे 15-20 वर्ष काळ तरी पूर्णतः भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करायला पाहिजे. वनात नका जाऊ, पण घरात राहून तर भक्तीसाठी डिव्होट करा जीवन. हो का नाही? आता भक्त समाजामध्ये कॉंग्रिगेशनमध्ये पण असे बरेच वरिष्ठ भक्त आपल्याला पाहायला मिळतील, की म्हणजे त्यांचं जे भगवंतांच्या प्रती समर्पण आहे, ते खूप नावाजण्यासारखं आहे, प्रेरणा घेण्यासारखं आहे. उदाहरण देतो, नाव नाही सांगत म्हणजे त्या भक्तांना ओशाळल्यासारखं वाटायचं नको. पण एक भक्त आहेत इथे पुण्याच्या कॉंग्रिगेशनमध्ये, भक्तांच्या समाजामध्ये, की 2006 साली माताजी 6-7 च्या वेळेला व्हर्लपूल नावाची एक FMCG कंपनी आहे. फ्रिज आणि वॉशिंग मशीन वगैरे बनवते. फेमस ब्रँड आहे. खूप मोठ्या पोस्टवर होते प्रभूजी. आणि त्यांना ते पूर्ण भारताचं मला वाटतं कस्टमर सॅटिस्फॅक्शन का काहीतरी असं मोठी पद देत होते प्रमोशन म्हणून. पण अट एकच होती, की त्यांना हे पुण्यातल्या सेवा वगैरे सोडून दिल्लीला बदली करावी लागणार होती. तर दिल्लीमध्ये पण छान भक्त समाज आहे. पण पुण्यातल्या मंदिरातल्या भक्त समाजामध्ये जे काही सेवा करत होते त्याचं काय? मग इथल्या अध्यक्षांना ज्यावेळेस त्यांनी विचारलं, की प्रभूजी खूप चांगलं प्रमोशन आहे आणि पगार पण एकदम त्या काळामध्ये 2006-07 मध्ये त्यांना 17 लाख देत होते वर्षाचे. खूप छान पोस्ट आणि सगळं होतं. परंतु प्रभूजींनी सांगितलं, की इथलं त्यावेळेस मंदिर बनण्याची जस्ट प्रक्रिया सुरू होती. नवीन जमीन जागा घेणे आणि मंदिर बांधकामासाठी आणि हे भक्त जे होते
ते त्या पूर्ण इनिशिएटिव्हचं नेतृत्व करत होते. तर प्रभूजींनी सांगितलं, की हे पूर्ण जे मंदिराचा प्रोजेक्ट आहे, तो अफेक्ट होईल आणि अशा प्रकारे त्यांना असं वाटलं, की हे भगवंतांकडून आपल्याला निर्देश आहे. ते प्रभूजी त्यावेळेस त्यांचं वय माहीत नाही अराउंड 40-45च्या आसपास करिअरच्या चांगल्या वाढीच्या ठिकाणी असून पण त्यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला पूर्ण जोडून देण्याचं ठरवलं आणि 2006 म्हणजे आज जवळपास 20 वर्ष पूर्ण होत आले, 19 वर्ष आणि ते पूर्णपणे मंदिराच्या सेवेत आहे आणि त्यांना काही कमी पडलं का? म्हणजे त्यांची जी सेविंग होती भगवंतांनी त्याच्यामध्ये सगळ्यात त्यांचे कार्य पूर्ण घडवले. त्यांच्या मुलाबाळांची राहिलेले शिक्षणं, त्यांना सेटल करून देणं आणि आता तुम्हाला प्रभूजींकडे पाहिल्यावर वाटणार पण नाही, की हे वानप्रस्थामध्ये इतकं असं टवटवीत आणि तजेलदार छान चेहरा आहे प्रभूजींचा. तर सांगण्याचा अर्थ असा, की ऑफकोर्स आपण थोडं व्यावहारिकता ठेवायला पाहिजे, की ज्यावेळेस आपण कमवत आहेत, काही सेव्हिंग्ज करून ठेवा, जेणेकरून आपला पुढचा भक्तीचा मार्ग आपल्याला मुलाबाळांकडे हातपाय पसरण्याची गरज नाही. आपल्या स्वतःच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करू शकू. परंतु प्लॅनिंग जर आपण व्यवस्थित केली प्रभूजीच माताजीच, तर भगवंत निश्चित मदत करतील. आपलं जीवन तो जो काळ आहे, तो पूर्णरित्या त्यांच्या भक्तीमध्ये घालवण्यासाठी आणि भगवद्गीतेमध्ये तो जो श्लोक सांगितला अनन्याश्चिंतयन्तो मां, त्याच्यामध्ये पण भगवंत ही गॅरंटी देत आहेत. तर निश्चित आपली जर इच्छा असेल तीव्र, तर भगवंत आपल्याला एम्पॉवरमेंट ती शक्ती पण देतील ती इच्छा पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे प्रभूजीज माताजीज, हरे कृष्ण. प्रभूजी धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचा थोडासा उशीर झाला आज संपवण्यासाठी, त्याबद्दल क्षमा असावी. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत हरे प्रणाम. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे प्रभूजी, कृष्ण सादर प्रभूजी, प्रणाम. सादर प्रणाम. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभूजी, धन्यवाद. सादर